दादरची. कोणतरी असं तिथे चालतं, तो जो माणूस तिथे फिरतोय तो त्या ओव्हरऑल जी जागा आहे तुमची, जी जमीन होती पूर्वी, त्याचा तो ओनर आहे आणि त्याच्याकडनं ती जागा कोणीतरी अशी हिसकावून घेतली. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. तर येस, मी सांगितलं झी हॉरर शो वगैरे बघायचो, तर नंतर मग माझं ते थोडं बंद केलं, कारण बाबांना सांगितलं आणि त्यांनाही स्वतःला वाटलं की ह्याला आता या लहान आहे 6 वर्षाच्या मुलाला कुठे तुम्ही झी हॉरर शो बघायला लावते, उगीच काहीतरी स्वप्न वगैरे पडेल याला. तर माझं असंच आहे, आत्ताही तसं आहे की मला लवकर झोप येत नाही रात्री, मी उशिरा झोपतो. तुझे पॉड पण मी रात्री पाहतो. इफ यू कमेंट जर वाचले असतील तर तुला कळेल की मी रात्री कमेंट टाकतो ते. तर झोप येत नाही मला, तर मी थोडंसं उशिरा झोपतो, मग मला झोप नीट येते. तर लहानही असताना मला झोप यायची नाही, तर मी आता आई बाबा तर झोपायचे, त्यांची कामं सगळी झाली, त्यांना सकाळी उठायचं असायचं, तर ते त्यांच्या वेळेला ते झोपणार, म्हणजे 11:30 असं, त्याच्या आधी कधी कधी झोपायचे ते. तर असंच एकदा लवकर म्हणजे 11-11:30ला आम्ही झोपायला गेलो सगळे, आणि मला काही झोप येत नव्हती. तर मी बाहेर जाऊ शकत नव्हतो, कारण बाहेर मला जायला अलाउड नव्हतं. टी व्ही बघायला रात्री तेव्हा नव्हतं अलाउड. तर मी आता आपल्याकडे आज मोबाईल असतात तेही नव्हतं. मी असं झोपलो आहे. आता तू इमॅजिन कर, मी गादीवर झोपलो आहे, खाली बेड नव्हता तेव्हा आमच्याकडे, गादीवर झोपलो आहे. माझ्या लेफ्ट साईडला बाबा आहेत, राईट साईडला आई आहे, आणि ते झोपलेत, त्यांच्या ह्याच्यात झोपलेत. समोर एक खिडकी आहे, खिडकी पण बाल्कनीची खिडकी आहे, खिडकीच्या बाहेर बाल्कनी आहे आमची, ठीक आहे. तर आणि तिथे ना ट्यूबलाईट असते ग्राउंड फ्लोअरची, म्हणजे जी ट्यूबलाईट आहे त्याचा लाईट थोडासा येतो आहे बाल्कनीत. ट्यूबलाईट खाली त्याचा लाईट आहे, पण थोडा लाईट त्याचा वरती पण येतो आहे, म्हणजे मला बाल्कनीत थोडं दिसतंय. प्रॉपर दिसत नाही आहे बाल्कनी मला, पण दिसतंय की बाल्कनी आहे. आणि खिडकी उघडी का आहे, कारण गरम होत होतं तेव्हा, एप्रिल-मेचं काहीतरी दिवस होते. तर खिडकी आम्ही उघडं ठेवायचो, आणि जाळी होती, तर मग किडे वगैरे मच्छर वगैरे काही इश्यू नव्हता. तर मी असंच इकडे तिकडे बघतोय, झोप येत नाही आहे, काही ना काहीतरी माझे विचार चालू आहेत की शाळा आहे उद्या वगैरे वगैरे, काहीतरी ते येतं डोक्यात, चालू असतात माझे विचार तेव्हा. तर नेमकं काय झालं आता मला टायमिंग माहिती नाही, पण 12 वाजून गेले होते एवढं नक्की, कारण आम्ही 12ला झोपायला गेलो होतो. त्याच्या माझ्या हे एवढं लक्षात राहिले, कारण तो इन्सिडेंट असा होता, म्हणून तो आत्तापर्यंत लक्षात आहे माझ्या. तर असंच काही वेळाने ना खिडकीच्या राईट साईडने, म्हणजे माझ्या राईट साईडने लेफ्ट साईडला एक माणूस असा चालत येतो आहे, आणि तो मला ना वयस्कर माणूस वाटतो आहे, म्हणजे म्हातारा माणूस वाटतो आहे. आता राईट साईडला कसं आहे, माझी जी बेडरूममध्ये मी झोपलो आहे त्याच्याच पॅरलल एक रूम आहे, म्हणजे आमचा फ्लॅट 2 BHKचा आहे त्यावेळेला, आणि पॅरलल एक रूम आहे, ती आजोबांची रूम आहे माझ्या. तर मला पहिला थॉट काय येतो की आजोबा असतील माझे, की ते गॅलरीत त्या रूममधनं, पण गॅलरी कनेक्टेड आहे त्या रूमला, अशी पूर्ण प्रॉपर गॅलरी की त्या रूमलाही कनेक्ट होईल ती, बहुतेक ते असतील असं माझा पहिल्या डोक्यात विचार आला. पण हा जो चालत येतो आहे ना तो सुकडा आहे, आणि माझ्या आजोबा जरा होते बॉडीने, हां म्हणजे एकदमही नव्हते त्या वयात, पण होते, त्याच्यापेक्षा तरी होते, हट्टेकट्टे होते त्याला कम्पॅरिझन केलं तर. आणि हा जो येतोय तो सुकडा आहे. म्हणलं कोण आहे हा, म्हणलं मी नुसतं असं बघतोय. तर त्या माणसाने ना चालता माझ्याकडे अशी लूक दिली आणि असा हसला. म्हटलं हे हा कोण आहे, हे आजोबा नाही आहेत. म्हटलं मी जरा घाबरलो नाही, मी जरा चकित झालो, शॉक झालो. म्हटलं हा कोण आहे आणि आपल्या गॅलरीत काय करतोय. मी असं फक्त बघितलं त्याला, मी काय त्याला असं हे दिलं नाही, रिस्पॉन्स दिला नाही, पण त्याने असं त्याची स्माईल बंद केली तेव्हा, आणि तो परत वळला आणि गेला चालत लेफ्ट साईडला, राईट टू लेफ्ट. आता ज्या साईडला तो गेला ना तिथे गॅलरी संपते, तिथे फक्त एकच दार आहे, ते दार माझ्या रूममध्ये एंटर होतं, म्हणजे ज्या रूममध्ये मी आणि आई बाबा झोपलो आहे त्या रूममध्ये एंटर व्हायला ते दार आहे. आता तो माणूस जर तिकडे गेला आहे तर कधीतरी तो परत जाईल ना. बरोबर. मी त्याच्यामुळे मला झोप येत नव्हती ते झाल्यानंतर. अच्छा. मी अर्धा पाऊण तास बसलोय असं वाट बघतोय की येईल तो परत, आलाच नाही तो. नंतर मला कधी झोप लागली माहीत नाही. सकाळी उठल्यावर मला वाटलं स्वप्न असेल. मी बाबांना जस्ट सांगितलं, बाबा हे असं असं मला गॅलरीत कोणतरी दिसलं. बाबा बोलले आजोबा असतील, विचार त्यांना. मी गेलो आजोबांकडे, आजोबा बोलले अरे मी तर झोपलेलो, मी कशाला येऊ रात्री, मला एकदा झोप लागली की लागली झोप, मी परत उठत नाही. म्हटलं ओके. मग बाबांना जाऊन परत सांगितलं, आजोबा नव्हते. मग बाबा बोलले तुला स्वप्न पडलं असेल म्हणून झी हॉरर शो बघतो, बघू नकोस. ठीक आहे, तेव्हा ते असं सगळं मजाकमध्ये झालं. म्हटलं असेल, मी लहान होतो मे बी, पण मी ना त्या माणसाला क्लिअरली पाहिलेलं, आणि त्याने काय घातलेलं तेही मी पाहिलेलं. तर मला अजूनही लक्षात आहे की त्याने त्याच्या त्या लाईटमुळे त्याच्या चष्म्याची जी फ्रेम आहे ती रिफ्लेक्ट होत होती. नंतर त्याने असं स्लीवलेससारखं बनियन बोलतात ना, बनियन टाईप काहीतरी गमछा टाईप घातलेलं, आणि लुंगी घातलेली. ते सगळं
त्या थोड्याशा लाईटमध्ये मला दिसत होतं, कारण तो लाईट थोडा त्याच्यावरती येत होता, तो तिथे त्या खिडकीत उभा होता. आणि तर हे लक्षात राहिलं माझ्या समहाऊ. आता थोडं आपण पुढे येऊया, हे झालेलं 90sमध्ये. आता आम्ही तो फ्लॅट 2002मध्ये विकला. ओके. ठीक आहे, तो विकला, बाबांनी विकायला काढला तो. ते माझं सगळं बालपण तिथे गेलं होतं. म्हणजे मी तिथे क्रिकेट वगैरे खेळलो आहे, तिथे मी सगळे शाळेच्या मस्ती, माझ्या नातेवाईकांबरोबर ते बहिणी भाऊ सगळं आम्ही तिथे खेळलो आहे. ते आठवणी आहेत त्या फ्लॅटमध्ये. तर मी थोडासा अपसेट होतो की तुम्ही का विकताय फ्लॅट, तो आपलं माझं बालपण गेलं आहे, आणि फ्लॅट असा नाही की लहान आहे, मोठाही फ्लॅट आहे तो. तर मी थोडा अपसेट होतो. तर तेव्हा मला बाबा काय बोलले नाही, मला एकच सांगितलं की अरे थोडं ना लिकेज आहे आपल्या फ्लॅटमध्ये, तर ते लिकेज आपल्याला असं फ्लॅट बरोबर नाही, लिकेज किती आपण हे करणार, परत आपण दार उघडल्या संडास बाथरूम समोर येतं, तर ते तसं बरोबर नाही वास्तुशास्त्रानुसार. तर तसं रिझन मला दिलं गेलं, पण मी काही कन्व्हिन्स नव्हतो, कारण माझं ते इमोशन्स होते ना, इमोशन्स जुळले होते त्या फ्लॅटमध्ये, अडकलो होतो मी. तर मग असंच काही महिन्यांनी तो विकला बाबांनी फ्लॅट, गेला तो लगेच विकला गेला, आणि आम्ही भाड्याने शिफ्ट झालो राहायला दुसरीकडे. तर माझ्या ते डोक्यात होतं. तर मी एकदा बाबांना ना असंच माझ्या आलं ते डोक्यात, आणि मला सहन झालं नाही, मी बाबांना बोललो की मी मोठा होणार, लोन काढणार आणि तो फ्लॅट परत विकत घेणार, कारण माझ्या आठवणी येत तिथे, तुम्ही का विकला तो फ्लॅट. तर मी जरा आहे इमोशनली त्या बाबतीत त्या फ्लॅटमध्ये. तर बाबा म्हणाले ठीक आहे, शांत हो, मी तुला सांगतो का विकला ते. तर बाबांनी मला गाडी, आम्ही ड्राईव्हवर गेलो होतो, बाबा मी आणि आई. तर त्यांनी मला सांगितलं शांतपणे की हे बघ, आपलं आता माझे वडील प्रॅक्टिसिंग डॉक्टर होते होमिओपॅथिक. तर त्यांनी त्यांचं क्लिनिक पण त्या घरातच आमचं होतं सुरुवातीला, जेव्हा त्यांनी स्टार्ट केलं स्वतःचं. सुरुवात केली होती. हो, तर ते घरी यायचे पेशंट आमचे सगळे, जे काय होते पेशंट तेव्हा. तर तेव्हा बाबांनी मला सांगितलं, आता ऐक शांतपणे, मी जे सांगतो ते नंतर बोल. ते म्हणाले की आपल्याकडे ना एक पेशंट आले होते, त्यांना ना अशी सिद्धी होती, त्यांना अशी एक पॉवर होती म्हण, की त्यांना असे दिसतात जे लोक नाही आहेत, अतृप्त लोक दिसतात किंवा आत्मे दिसतात, की त्यांना सिद्धी लहानपणापासून आहे, त्यांना ते गिफ्ट आहे म्हण. तू इथे आले होते, तर त्यांनी ना आपल्या घरी एका माणसाला पाहिलं की जो असा आपल्या बेडरूममधनं येतोय, आपल्या हॉलमध्ये येतो, त्या बेडरूममधनं हॉलमध्ये येतो, हॉलमधनं आजोबांच्या रूममध्ये जातो, आजोबांच्या रूममधनं गॅलरीत जातो, गॅलरीतनं परत आपल्या रूममध्ये येतो, आणि मग हॉलमध्ये येतो. असं तो गोल फिरतोय, आणि मग तो माणूस म्हणाला, आता हे तर जो फिरतोय माणूस हा ह्यांच्या फॅमिलीमधला वाटत नाही आहे, कारण आमचे जे आजोबा होते ते त्यानंतर जेव्हा हा माणूस आला होता, म्हणजे जो गिफ्टेड पेशंट आला होता, तोपर्यंत माझे आजोबा गेले होते, ते नव्हते जगात. तर त्यांचा फोटो लावला होता आम्ही हॉलमध्ये, परत पणजोबांचाही फोटो लावला होता तेव्हा हॉलमध्ये, जिथे तो बसला होता माणूस. तर त्याने फोटो पाहिले, म्हणाले ह्यापैकी तर हा कोण नाही, मग हा कोण आहे नक्की. तेव्हा ते काही बोलले नाही बाबांना माझ्या, कारण तेव्हा त्यांना वाटलं आता ह्यांची प्रॅक्टिस आहे इथे, सगळं दवाखाना सारखं आहे इथे, परत घरही आहे, तर ह्यांना कशाला असं सांगा, उगीच घाबरतील. आणि काही लोकांचा विश्वास नसतो या गोष्टींवरती, मग ते लगेचच असे अपसेट होतात की तुम्ही काय सांगताय असं. तेव्हा काही बोलले नाही. आता देवाच्या कृपेने काही 1-1.5 वर्षाने का 2 वर्षाने ना बाबांनी क्लिनिक दुसरीकडे शिफ्ट केलं, म्हणजे दुसरी एक जागा घेतली बाबांनी, म्हणजे जवळच घेतली तिथे, आणि तिथे क्लिनिक चालू केलं. तर तेव्हा ते आले परत ॲज अ पेशंट. योगायोग म्हणा का त्यांना बरं नव्हतं वाटत नेमकं त्यावेळेला आले ते, आणि तेव्हा त्यांनी मग थोडंसं हिंमत केली सांगायची की तुम्हाला मी एक गोष्ट सांगू का, तुमचा विश्वास आहे का या सगळ्या गोष्टींवरती, तरच मी सांगतो, नाही तर मला ऑफेंड नाही करायचे तुम्हाला. ते बोलले हां बोला ना, काय झालं. तर तुमच्या ज्या तुम्ही राहताय तिथे तुम्ही राहताय का अजून, का तुम्ही तेही सोडलं आहे. बोलले नाही, आम्ही नाही सोडले, आम्ही फक्त क्लिनिक तिथे काढलं आहे तिथनं आणि इथे सुरू केलं आहे. ठीक आहे, मग तुमच्या घरी ना असं एक कोणतरी आहे, एक एनर्जी मला फील झाली, आणि कोणतरी असं तिथे चालतं, तर ते तुमच्या घराण्यातलं कोणी आहे असं मला वाटत नाही. थोडंसं मी मेडिटेशन केलं घरी जाऊन त्यानंतर, तर मला त्याची बॅकस्टोरी कळली. तर ते मी तुम्हाला सांगू का बॅकस्टोरी, तुम्हाला भीती नाही ना वाटणार. बाबा बोलले हां सांगा ना, मी देवाचं वगैरे करतो, माझं म्हणजे या गोष्टींवर विश्वास आहे माझा, पण मी काय घाबरत नाही. तर त्यांनी सांगितलं तो जो माणूस तिथे फिरतोय तो त्या ओव्हरऑल जी जागा आहे तुमची, जी जमीन होती पूर्वी, त्याचा तो ओनर आहे, आणि त्याच्याकडनं ती जागा कोणीतरी अशी हिसकावून घेतली आहे. त्याच्यामध्ये त्याचा कोणी मर्डर केला आहे का, किंवा तो त्याच्या शॉकने तो गेला माणूस, त्याला ती जागा द्यायची नव्हती, आणि त्यामुळे तो तिथे अजूनही अडकला आहे. तो काय तुम्हाला त्रास देणार नाही, तो तिथे फिरत राहणार फक्त, त्याचा राग तुमच्यावर नाही आहे. मग बाबांना प्रश्न पडला, अरे मग माझ्याच फ्लॅटमध्ये काय, तो आजूबाजूचे पण फ्लॅट आहेत, माझ्या फ्लॅटमध्ये काय. तर
त्याच्यावरती उत्तर हे होतं ते आता ते म्हातारे झाले ज्यांनी पाहिलं तर ते त्यांना मी आजोबा बोलतो. तर त्या आजोबांचं असं मत होतं की तुम्ही एकतर ब्राह्मण आहात, तुम्ही हे सगळं करता, देवाचं वगैरे सगळं करता, तर त्याला अशी एक हे आहे की बहुतेक त्याला मुक्ती मिळेल. ह्या तुम्ही सगळी विधी वगैरे करता त्याच्यामुळे त्याला मुक्ती लवकर मिळेल. पण ते मला वाटत नाही त्याला मुक्ती आत्ता मिळणार आहे. तुम्ही लवकरात लवकर जमेल तेव्हा तो फ्लॅट जर विकला तर तुमची डेव्हलपमेंट लवकर होईल. बाकी तो त्रास काही देणार नाही तुम्हाला. फक्त तुमचं जे काही तुम्ही कामं कराल तर ती लवकर होणार नाहीत, अडथळे येत राहतील. तर तुम्हाला जमेल तसं तुम्ही तो सोडा. आणि बाबांनी तो 3 वर्षानंतर मग विकायला काढला फ्लॅट. आणि जेव्हा तो आता अजून ह्याच्या पुढेही आहे, जेव्हा तो विकला, आता ज्यांनी तो घेतलेला ना फ्लॅट विकत, त्यांनी घेतलेला त्यांच्या आईवडिलांसाठी घेतलेला. म्हणजे आईवडील जरा लांब राहायचे आणि हे ठाण्याला राहायचे. तर ॲटलिस्ट एक्झाम्पल दे, हां, आईवडील डोंबिवलीला राहायचे फॉर एक्झाम्पल, आणि हे राहायचे इथे ठाण्याला राहायचे ज्यांनी विकत घेतला. तर डोंबिवलीपेक्षा मुलुंडला ह्यांना आणूया असं विचार करून त्यांनी घेतलेला. हां, डिस्टन्स बरं पडेल ट्रॅव्हलिंगच्या हिशोबाने. तर ज्यांच्यासाठी तो घेतलेला ना, त्या आईवडिलांपैकी त्याचे वडील गेले. फ्लॅट घेतल्या 2 महिन्याने गेले ते, 2 का 3 महिन्याने. आता त्यांना शॉक झालं की अरे आता हे ह्यांच्यासाठी घेतलं आणि आता हेच नाही आहेत, आता आईला कशाला मी इथे एकटीला आणून हे करू. बरोबर. असा म्हणजे आता या फ्लॅटचा काय मला यूज नाही, मलाही शिफ्ट व्हायचं नाही अशा फ्लॅटमध्ये की जिथे माझे आईवडील येऊ नाही शकले. त्यांनी तो स्वतःने फ्लॅट विकून टाकला लगेच, काही 4-5 महिन्यांनीच विकून टाकला. आणि त्यानंतर ना ज्यांना विकला ते पण येऊ शकले नाही फॉर XYZ रिझन्स. ते रिझन्स मला नाही माहिती, कारण ते रिझन्स माझ्या वडिलांना माहिती नाही पडले, मग ते मला नाही माहिती म्हणून. मग ज्यांना विकला तेही तिथे शिफ्ट होऊ नाही शकले. त्यांनी काही आतमध्ये इंटेरियरचं काम काढलेलं, ते काम बंद पडलं आणि तो फ्लॅट आत्ता जशाचा तसा आहे, जसा आम्ही सोडून गेलो होतो. फक्त ती जी गॅलरी आहे ना त्याला ग्रिल लावले त्यांनी, तेवढं आहे, चेंज झाला आहे तो. बाकी त्याचा सेफ्टी डोअर पण तसा आहे, त्याचं सगळं सेम टू सेम तसंच आहे. त्यानं आम्ही सोडल्यानंतर ते कोणीच येऊ नाही शकलं आणि ते तसंच आहे. इव्हन मी मध्ये आता लॉकडाऊन नंतर एकदा जाऊन आलो होतो बघायला, म्हणून मला एवढं सगळं माहिती आहे की तो फ्लॅट तसाचा तसाच आहे. पूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी बायोमधल्या लिंकवर क्लिक करा किंवा यूट्यूबवर बंकस पॉडकास्ट सर्च करा.